विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर बघतोय रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा ग्रामीण विकास किंवा महाराष्ट्राचा झालेला ग्रामीण विकास. यामध्ये आपण मागील तासिकेला बघितलं आहे की कोणकोणत्या घटकांच्या आधारे किंवा कोणकोणत्या आर्थिक पॅरामीटरच्या आधारे किंवा आर्थिक मापदंडांच्या आधारे आपण त्याचा विकास मोजू शकतो किंवा त्याचं गणना करू शकतो. आपण अशाच प्रकारे आज वेगळ्या प्रकारचे पॅरामीटर आज आपण बघणार आहोत की ग्रामीण विकास करत असताना कोणकोणत्या ग्रामीण पॅरामीटरच्या सहाय्याने आपण ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील ग्रामीण विकास हा पॉईंट बघत असताना ग्रामीण विकासाची संकल्पना बघितली, त्याचबरोबर विकास अर्थ आणि व्याख्या यांचा विकास बघितला. त्यानंतर ग्रामीण विकास म्हणजे नेमकं काय, ग्रामीण विकासाची अर्थ आणि व्याख्या स्पष्ट करा याचाही विचार केला. त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे मापदंड कोणकोणते, या मापदंडांचा अभ्यास करत असताना किंवा निर्देशांक करत असताना त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला. ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड आपण बघितले की आर्थिक मापदंडाच्या सहाय्याने आपण ग्रामीण विकास झाला किंवा नाही याचाही विचार करू शकतो. म्हणजे ग्रामीण आर्थिक विकासाचे मापदंड अभ्यासत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारचे अभ्यास होत असले, म्हणजे ते दरडोई उत्पन्न असेल किंवा राष्ट्रीयचं सकल उत्पन्न असेल किंवा कृषी विकास असेल, याचबरोबर असणारे दारिद्र्य रेषा असेल किंवा कृषी विकास असेल, अशा वेगवेगळ्या मापदंडांच्या सहाय्याने आपण ग्रामीण विकास झाला किंवा नाही झाला याचाही आपण या ठिकाणी विचार करू शकतो. आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत ग्रामीण विकासाचे सामाजिक व राजकीय मापदंड कोणते, की या मापदंडाच्या सहाय्याने आपण विकास कसा झाला किंवा कसा होत आहे याचाही आपण या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण असंही समजू शकतो की ग्रामीण विकास हा सामाजिक असेल, राजकीय असेल, मापदंड ही कोणत्या आधारे करू शकतो याचाही आपण या ठिकाणी विचार केला. त्याचबरोबर आता पुढचा टॉपिक बघणार आहोत की ग्रामीण विकासाच्या योजना कोणकोणत्या आहे, या योजना केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, या प्रमुख योजना काय आहे, या प्रमुख योजनांचे प्रमुख उद्दिष्टे काय आहे, या उद्दिष्ट कोणकोणत्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा एक चिकित्सक अभ्यास म्हणून कोणकोणत्या खरोखर महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचा विकास झाला आहे, त्या विकासांच्या विषयी काही महत्त्वाचे प्रमुख टप्पे, त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा पाटोदा असेल, यांचाही आपल्याला थोडक्यात उदाहरणादाखल किंवा एक एक्झाम्पल म्हणून त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामीण विकासाचे मापदंड अभ्यासत असताना आपल्याला ग्रामीण विकासाचे मापदंड म्हणजे नेमकं काय किंवा ग्रामीण विकासाचे मापदंड कशाला म्हणायचे किंवा का अभ्यासायचे, आज कोणत्याही देशाचा विकास असेल किंवा त्या देशाचा ग्रामीण विकास असेल, या दोन संकल्पना हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच देशाचा विकास असेल किंवा त्या देशातील ग्रामीण विकास असेल, या दोन्ही संकल्पना आपल्याला अभ्यासल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे एखाद्या देशातील ग्रामीण विकास झाला आहे तर त्याच देशाचा विकास होऊ शकतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आज अनेक विकसनशील देश झपाट्याने विकासाकडे वाटचाल करतात, परंतु त्यांचा विकास हा मर्यादित स्वरूपात मध्ये राहिला आहे. म्हणजे त्यांनी फक्त ह्या शहरांचाच विकास केला, परंतु ग्रामीण भागाचा पाहिजे तेवढ्या प्रमाणात विकास झाला नाही. म्हणूनही आज विकसनशील भागामध्ये जर आपण बघितलं तर फक्त शहरापुरता विकास मर्यादित राहतो. म्हणजे ह्या गोष्टी आपण अभ्यासल्या गेल्या पाहिजेत किंवा अभ्यासत असताना आपल्याला ह्याही गोष्टी समजल्या गेल्या पाहिजे की देशाचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास हा मागं राहता कामा नये. म्हणून देशाचा विकास आणि देशातील ग्रामीण भागाचा विकास या संकल्पना आपण अभ्यास शकतो. आता त्याही पुढे गेल्यानंतर एकूण देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले दिसते, तरी या ग्रामीण भागाचा वाटा किती आहे या गोष्टीला आपण महत्त्व दिले पाहिजे. म्हणजे जर आपण त्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर ग्रामीण भागाच्या विकासाचा जर वाटा वाढला तरच आपण त्या गोष्टीला जास्तीत जास्त महत्त्व देऊ शकतो. म्हणूनच त्याला आपण ग्रामीण भागाचा विकास झाला असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा त्याही पुढे आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण विकासाची विकासगंगा कितीपर्यंत पोहोचली, किती भागापर्यंत त्याचा अभ्यास केला गेला आहे, याही गोष्टी आपल्या अभ्यासल्या गेल्या पाहिजेत. आता ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान किती उंचावले आहेत किंवा रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध झाल्या आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे. जर त्या ग्रामीण लोकांचे राहणीमान उंचावलेले नसेल किंवा राहणीमान जशी आहे तशीच आहे, वंश परंपरेने जशी चालत आले तसेच ठेवलेले आहेत, किंवा लोकांना रोजगाराच्या संधीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही, जर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, तर त्या ठिकाणी ग्रामीण विकास झाला आहे असं आपण म्हणूच शकत नाही.
म्हणजे ग्रामीण विकास जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे, त्या ठिकाणी त्या असणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचावलं गेलं पाहिजे, याही आपण याचा एक विचार केला पाहिजे. त्याचबरोबर असणाऱ्या लोकांना आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, साक्षरता असेल, स्त्री साक्षरता असेल, कृषी क्षेत्रामध्ये झालेला विकास असेल, दळणवळणाच्या सुविधा असेल, रस्ते असेल, रेल्वे मार्गाची जाळे असेल, ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध होणारे भांडवल असेल, किंवा स्वच्छता असेल, सामाजिक सुरक्षितता असेल, किंवा ग्रामीण जनतेचा राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला, या वेगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर देशातील ग्रामीण भागाचा विकास कसा झाला हे ठरवावे लागेल आपल्याला. थोडक्यात या गोष्टी आपण अभ्यासत असताना आरोग्य सुविधा असेल, शैक्षणिक सुविधा असेल, साक्षरता असेल, स्त्री साक्षरता असेल, कृषी क्षेत्रामध्ये झालेला बदल असेल, दळणवळणाच्या सुविधा असेल, यामध्ये झालेला बदल असेल, यामुळे जर लोकांना नक्कीच त्याच्यामध्ये बदल झाला असेल तर आपण म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे असं आपल्याला ठरवता येईल. म्हणजे विकास म्हणजे नेमका आर्थिक घटकाशी संबंधित नाहीत असं आपण चालू शकत नाही. किंवा आपण त्याही पुढे एक उदाहरण देत असताना आपण एक कायम उदाहरण देतो की पंजाबचं आर्थिक उत्पन्न जरी चांगलं असेल तर अमर्त्य सेन म्हणतात की पंजाबपेक्षा केरळचा जास्तीत जास्त विकास झाला. याचं कारण हे एकमेव याचं कारण आहे की ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त केरळमध्ये विकास झाला आहे. म्हणूनच अमर्त्य सेन म्हणतात की पंजाबचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जरी जास्त चांगलं असलं तरी पंजाब म्हणजे पक्षापेक्षा केरळचा जास्तीत जास्त विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आता ग्रामीण भागाचा विकास किती प्रमाणात झाला आहे, कसा झाला आहे हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठेवावे लागतात. त्याप्रमाणे आपण मागील तासिकेला बघितले काही आर्थिक मापदंड होते. या आर्थिक मापदंडाच्या साहाय्याने आपण बघितलं की कोणत्या भागाचा विकास किती प्रमाणात झाला आहे, कसा झाला आहे हे ठरवायचं असेल तर ह्या मापदंडाच्या साहाय्याने आपण ठरवू शकतो की ह्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे किंवा नाही झाला. म्हणजेच थोडक्यात आपण ह्या गोष्टी आपल्याला समजाव्या लागतील. आता ह्या आर्थिक मापदंडांबरोबरच आपल्याला सामाजिक असेल किंवा राजकीय मापदंड निर्देशकसुद्धा आपल्याला ठिकाणी वापरले जातात. म्हणजे ह्या घटकांच्या साहाय्याने सुद्धा आपण ग्रामीण भागाचा विकास झाला आहे किंवा नाही झाला हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. आता थोडक्यात ग्रामीण विकासाचे सामाजिक असेल किंवा राजकीय मापदंड कोणकोणते हे आपण पहिल्यांदा अभ्यासूया. म्हणजेच ग्रामीण विकास करायचा असेल किंवा ग्रामीण विकास झाला आहे किंवा नाही झाला हे जर ठरवायचं असेल त्यासाठी पॉलिटिकल असेल किंवा सोशल असेल हे कोणते इंडिकेटर आहे, या कोणत्या इंडिकेटरच्या साहाय्याने आपण तो ठरवू शकतो याचं आपण बघूया. त्यामध्ये पहिला ह्या आरोग्याच्या सुविधा. जर त्या भागामध्ये त्या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या, मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी सहज उपलब्ध झाल्या तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. त्यानंतर ग्रामीण भागात असणाऱ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एकूण साक्षरतेचं प्रमाण किती. जर ग्रामीण भागातील असणाऱ्या एकूण साक्षरतेचं प्रमाणामध्ये जर वाढ झाली, त्यात जर स्त्री साक्षरतेच्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर आपण म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागामध्ये नक्कीच विकास झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सुविधा ज्या असणाऱ्या गावाला असेल, त्या असणाऱ्या विलेजला असेल, त्या असेल ग्रामीण भागाला असेल, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे असेल, शुद्ध पाणी स्वरूपात मिळत असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी म्हणू शकतो की ग्रामीण भागाचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की स्त्रियांचा आर्थिक क्रियेमध्ये वाढ. म्हणजे आर्थिक क्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या असेल, द्वितीय स्वरूपाच्या असेल, तृतीय स्वरूपाच्या असेल, प्रत्येक याच्यामध्ये स्त्रियांचा किती सहभाग आहे, तो स्त्रियांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे आपण या ठिकाणी समजू शकतो. थोडक्यात ह्या क्रियांचा सहभाग असताना आपल्याला नक्कीच त्याचाही फायदा होऊ शकतो. किंवा बालमृत्यूदर. आता बालमृत्यूदर किती कमी प्रमाणात झाला आहे हेही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर बालमृत्यूदर जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रामीण भागाचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो. जर बालमृत्यूदर कमी झाला म्हणजेच आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी वाढल्या, म्हणजे लोकांचं साक्षरतेचं प्रमाण वाढलं, म्हणजेच नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कारणामुळे बालमृत्यूदर होतो हे आपल्या लोक अभ्यासलं, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी नक्कीच ग्रामीण भागात विकास झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या सुविधा. आरोग्याच्या सुविधा बघत असताना सर्व वयोगटातील लोकांसाठी उत्तम आरोग्य हा एक सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणजे ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, कुठल्याही भागामध्ये असेल, कुठल्याही प्रदेशामध्ये असेल तर सर्वात महत्त्वाचं गोष्ट की लोकांसाठी उत्तम आरोग्य हा त्या प्रदेशातील सर्वात महत्त्वाचा निर्देशक असतो. म्हणजे जर त्या भागातील लोकांचे आरोग्य उत्तम असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी म्हणू शकतो की चांगल्या प्रकारे विकास झाला आहे. आता ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा किती सक्षम आहेत
यावरून त्या ग्रामीण भागाचे मापन केले, ग्रामीण भागाच्या विकासाचे मापन केले जाते. म्हणजे जर त्या ठिकाणी ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे सक्षम असेल, नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. परंतु जर त्या ग्रामीण भागाच्या विकासा मापन करता आलं पाहिजे. जर आपण त्या ठिकाणी असा सक्षम स्वरूपाच्या नसेल तर आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास झाला नाही असे आपण या ठिकाणी समजू शकतो. आता अविकसित असेल किंवा विकसनशील राष्ट्रामध्ये आजही ग्रामीण भागातील लोक किंवा आजारी असणाऱ्या या सुविधा चित्र जर बघितलं आपण भयानक दिसतं असं आपल्याला माहिती आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार भारतातील ग्रामीण भागातील उपकेंद्रांची संख्या होती 1,58,414. तर प्राथमिक आरोग्य केंद्र होते 25,731. तर सामूहिक आरोग्य केंद्र होती 5,624. हे आपण 2011च्या जनगणनेनुसार बघितले. म्हणजेच ह्याच्यावरून आपण शोधू शकतो की ग्रामीण भागातील असणाऱ्या आरोग्य सेवांची काय परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण खेड्यागावात आणि या खेडेगावाच्या असणाऱ्या ग्रामीण उपकेंद्र असेल, प्राथमिक उपकेंद्र असेल किंवा सामूहिक आरोग्य केंद्र असेल यांची परिस्थिती काय. आता त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. आता त्याही पुढे आपण गेलो तरी महाराष्ट्रातील ग्रामीण उपकेंद्रांची संख्या ही 10,338, प्राथमिक आरोग्य केंद्र 1,823, तर सामूहिक आरोग्य केंद्रांची संख्या ही 361 आहेत. हे झालं महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली. म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती 2011च्या जनगणनेनुसार अशी होती. तर आपण भारतातली परिस्थिती आपण मगच बघितली. म्हणजे परिस्थिती बघत असताना जर आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांमध्ये जर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सामाजिक आरोग्य केंद्र असेल नक्कीच प्रत्येक गावापर्यंत जर पोहोचला असेल तर नक्कीच आपण त्या म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. परंतु प्रत्येक गावापर्यंत जर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा असेल किंवा ग्रामीण आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नसेल तर आपण म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी त्या भागाचा विकास झाला आहे. म्हणून जर त्या भागाचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. आता महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असेल डॉक्टरांच्या आकडेवारीनुसार डॉक्टरांच्या लोकसंख्येचे अंदाजित गुणोत्तर हे 1,267 लोकांमागे म्हणजे 1,237 लोकांमागे एक डॉक्टर आहे. असं हे एक प्रमाण आपण किंवा गुणोत्तर आपण म्हणू शकतो किंवा रेशो असं म्हणू शकतो. परंतु जर आपण विकसित देशांमध्ये जर बघितलं तर विकसित देशांमागे 300 व्यक्तींमागे एक डॉक्टर एवढा आहे. म्हणजे भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर डॉक्टर लोकसंख्येचे अंदाजित गुणोत्तर हे कमी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा माता असेल, बाल आरोग्य निगा असेल, कुटुंब कल्याण असेल, पोषण असेल, लसीकरण असेल, अतिसार असेल, संसर्गजन्य आजार नियंत्रण किती प्रभावी राबवलं पाहिजे याचाही ग्रामीण भागाचा विचार केला पाहिजे. म्हणजे जर ग्रामीण भागाचा असा विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागात ह्या गोष्टी जर असतील, या गोष्टीवर जर चांगल्या प्रकारे गोष्टी प्रभावीपणे राबवल्या असेल तर नक्कीच त्या ग्रामीण भागाचा चांगल्या प्रकारे विकास झाला असं आपण म्हणू शकतो. परंतु हे विचार करत असताना आपल्याला ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आरोग्य सुविधा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत. आता त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया एकूण साक्षरता व स्त्री साक्षरता. आता देशाच्या किंवा ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शिक्षणाचा फार मोठा वाटा आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे कुठलाही भाग असेल किंवा कुठलाही विकास करायचा असेल तर त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षण. जर चांगल्या प्रकारे शिक्षण जर दिलं असेल तर नक्कीच त्या देशाचा ग्रामीण भागाचा असेल किंवा शहरी भागाचा असेल तर विकास चांगल्या प्रकारे होतो हे आपल्याला माहिती आहे. शिक्षणामुळे आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल वेगळ्या प्रकारच्या स्तर उंचावण्यामध्येही शिक्षणाचा मोठा हातभार लागतो असं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीचा नैतिक विकास होतो, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विकास त्यामुळे प्रत्येक भागाचा होतं किंवा प्रत्येक व्यक्तीचा होत असतो हे आपल्याला माहीत नाही. महात्मा फुलेंनी शिक्षणाचा किंवा विकासाचा संबंध कसा अत्यंत समर्पक असेल एक शब्दामध्ये व्यक्त केला आहे की म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शुद्ध खसले, एकच सारं अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे एवढी एक साधी सोपी व्याख्या सांगत असताना महात्मा फुलेंनी सांगितले की शिक्षण आणि विकासाचा कसा संबंध आहे. म्हणजे जर शिक्षण चांगल्या प्रकारे झालं तर नक्कीच विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. जर शिक्षण नसून झालं तर त्या ठिकाणी विकास हा शब्दच येऊ शकत नाही. म्हणजे यांचा संबंधाचा अर्थ सांगत असताना त्यांनी अशा एक समर्पक एक वाक्याने सांगितलं आहे की जर आपलं सगळं हे एका गोष्टीने घडणार आहे म्हणजे कुठल्या गोष्टीने घडणार आहे तर त्याच्या
शिक्षणाने घडणारे. जर त्या ठिकाणी शिक्षणाचा विकास शिक्षणात चालला असेल तर त्या ठिकाणी विकास हा आपोआप होतो असं आपलं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात आर्थिक विकास आणि साक्षरता यांचा जवळचा संबंध आहे आपण असंही म्हणू शकतो. ज्या ठिकाणी साक्षरता जास्त असू शकते त्या ठिकाणी विकास हा आपोआप झालेला दिसून येतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण हे 82.3% हे साक्षरतेचे प्रमाण होते, तर ते ग्रामीण भागामध्ये 77.9% होते. तर केरळच्या मानाने ते आजही फार फार मोठ्या प्रमाणात कमी आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल की महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण 82.3%, तर ग्रामीण भागामध्ये 77.9% आहेत असे आपण म्हणू शकतो. थोडक्यात केरळ या भागाचा जर आपण विचार केला तर एकूण साक्षरता आणि स्त्री साक्षरतामध्ये ग्रामीण भागाचा विकासामध्ये हे एक मोठा हातभार लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता यामध्ये आपण बघत असताना कुठल्याही देशाचा असेल किंवा राज्याचा विकास असेल, स्त्रियांचा जेवढा वाटा तेवढाच देशाचा विकास जास्त झालेला असतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर स्त्री साक्षरतेचं प्रमाण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विकास झाला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात देशाचा आर्थिक असेल सामाजिक विकास साधायचा असेल तर देशाची जी अर्धी लोकसंख्या स्त्रियांची असते त्याची साक्षरता वाढवणेही गरजेचे आहेत असं आपल्याला म्हणू शकतो. किंवा भारतामध्ये स्त्रियांच्या आर्थिक क्रियांमध्ये सहभाग कमी आहे, त्यामधील महत्त्वाचे कारण हे साक्षरता हेच आहेत असे आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रियांचा सहभाग वाढला तर नक्कीच त्या ठिकाणी महत्त्वाचे कारण म्हणजे स्त्री साक्षरता होऊ शकतं असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता 2011च्या जनगणनेनुसार भारतातील स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण हे 65.46% होते, ते पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणात खूपच कमी आहे ते असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण फारच कमी आहेत, म्हणजे ते फक्त 56% आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं जर स्त्री साक्षरतेचं प्रमाण वाढलं तर नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आहे आपल्या म्हणून. म्हणजे थोड्या देशाच्या मानाने महाराष्ट्राची परिस्थिती तशी बरी आहे असं आपल्याला म्हणू शकतो, परंतु आपल्याला ह्या परिस्थितीवर बोट ठेवून चालणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ही स्त्री साक्षरतेचं प्रमाण वाढलं तर नक्कीच त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागाचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण 75.9% आहे, तर ग्रामीण भागात ते 71%पर्यंत पोहोचले आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ग्रामीण विकास हा चांगल्या प्रकारे साधवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे, आणि या साक्षरतेमध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण जर चांगल्या प्रकारे वाढले नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास हा चांगल्या प्रकारे झाल्याशिवाय राहत नाही. आता त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, पिण्यायोग्य पाण्याची सुविधा. आता पाणी हे जीवन आहे सर्वांना माहीत आहे, किंवा नागरी भागात असेल ग्रामीण भागात असेल प्रत्येक नागरिकाला पिण्यायोग्य पाणी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. आणि सर्वांना माहिती आहे की पिण्यायोग्य पाणी किंवा पिण्यायोग्य पाणी मिळणे हा त्याचा अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अस्वच्छ पाणी असेल तर आजाराचे मूळ सर्वात महत्त्वाचे कारण अस्वच्छ पाणी हेच आहेत. मग अस्वच्छ पाण्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात हे आपण म्हणू शकतो. थोडक्यात ग्रामीण भागात तर हा फारच प्रश्न गंभीर आहेत. ग्रामीण भागात किती जनतेला पिण्यायोग्य पाण्याचा बंदिस्त नळावर पुरवठा होतो त्यावरून त्या भागाच्या विकासाची स्थिती कळू शकते. जर ग्रामीण भागातील लोकांना बंदिस्त नळाद्वारे पाणी पुरवठा होत असेल तर त्या ठिकाणची परिस्थिती आपण चांगली आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु ज्या ठिकाणी बंदिस्त नळाद्वारे पाणी पुरवठा होत नसेल तर त्या ठिकाणची परिस्थिती वाईट आहे असे आपण म्हणू शकतो. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला की महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करत असताना 67.9% घरांना बंदिस्त किंवा नळाद्वारे पाणी येते, तर त्यात मुंबईमध्ये 97.8%, तर गोंदियासारख्या ग्रामीण भागामध्ये 17.5% पिण्याच्या पाणी नळाद्वारे येते. यावरून आपल्याला ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याची स्थिती ही कळू शकते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं राज्यातील 11.6% लोक पाणी हे न पितात ग्रामीण भागातील जनतेने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वापर करतात असं आपल्या ठिकाणी म्हणता आहे. म्हणजे थोडक्यात ह्या भागामध्ये आपण विचार केला तर जास्तीत जास्त प्रमाणे पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा जर उपलब्ध असेल तर आपण म्हणू शकतो की त्यामध्ये नळाद्वारे असेल किंवा अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये त्यांना पाणी स्वरूपात मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु ह्या प्रकारच्या सुविधा जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर आपण त्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी जर सुविधा नसेल तर आपण म्हणू शकतो की पाणी ही सर्वात महत्त्वाची त्यांची गरज आहे, आणि ती जर पूर्ण होत नसेल तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झालेला नाही आहे.
आता पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था बघत असताना आपण आजही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हजारो टँकरच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो आणि ज्याच्या शुद्धतेची कोणतीही खात्री नसते. आता भारतातील 360 दशलक्ष लोकांना अद्यापही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही आहे हे आपल्याला माहिती आहे आणि 19,000 गावांना नियमित पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. आता भारतातील जर आपण बघितली परिस्थिती की दरवर्षी 60 कोटी जनता अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे आजारी पडू शकते आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची किती सुविधा आहे यावरून आपल्याला त्या भागाच्या विकासाचा अंदाज येऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. आता स्त्रियांच्या आर्थिक क्रियेमध्ये सहभाग हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता जगातील निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे, परंतु अद्यापही विकसित देश सोडल्यामध्ये अविकसित असेल किंवा विकसनशील देशांमध्ये स्त्रियांचा प्रत्यक्ष आर्थिक विकासामध्ये सहभाग फारच कमी दिसतो. जेथे निम्मी जनता ही आर्थिक क्रियामध्ये सहभागी होते तेथे त्याचा विकास नक्कीच झालेला असतो, परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचा आर्थिक सक्रियतेतील सहभाग हा अतिशय कमी असेल तर त्या ग्रामीण भागाचा असेल किंवा त्या प्रदेशाचा असेल किंवा कुठल्याही भागात असेल तर त्या ठिकाणी विकास झालेला नाही असं आपण या ठिकाणी नक्कीच म्हणू शकतो. आणि पुढे ग्रामीण भागात तर आर्थिक क्रियांचा आर्थिक विकासातील सहभाग हा फारच नगण्य आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. भारतामध्ये स्त्री कामगाराचं प्रमाण जर बघितलं आपण तर स्त्री कामगारांचे प्रमाण बघितलं तर 20.1% आहेत. महाराष्ट्रामधील 2011च्या जनगणनेनुसार ते 494 कोटी कामगार आहेत आणि त्यातील स्त्रियांचं प्रमाण फक्त 34% होतं. म्हणजे आपण स्त्रियांच्या आर्थिक क्रियेतील सहभाग कसा आहे त्याच्यावर आपण ठरवू शकतो की या भागाचा विकास झाला आहे. जर त्या ठिकाणी स्त्रियांच्या आर्थिक प्रक्रियेमध्ये जर त्यांचा सहभाग चांगला असेल, मोठ्या प्रमाणावर असेल तर आपण म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. परंतु काही ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितल्यास आपण फक्त 34% स्त्रियांचे प्रमाण आहे की जे आर्थिक क्रियांमध्ये सहभाग होत असतात. मग थोडक्यात कृषी संलग्न क्षेत्रामध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण 31.5%, तर सामाजिक कामगारांची टक्केवारी ही 53.6% आहेत असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता जगातील विकसित देशामध्ये हेच प्रमाण 47 ते 50% आहे. म्हणजे जर 50% आर्थिक क्रियेतील सहभाग वाढू शकतो तर नक्कीच त्या ठिकाणी ते विकसित किंवा विकसित त्यांचा विकास झालेला असं आपण म्हणू शकतो. परंतु हेच प्रमाण जर 20 ते 35% असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणावर आर्थिक क्रियेतील सहभाग वाढविणे गरजेचे आहे, तरच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात क्रियांचा आर्थिक करिअरमधील सहभाग असेल, विकास असेल म्हणजे करिअरमधील सहभाग असेल म्हणजेच आर्थिक क्रियामध्ये सहभाग असेल आणि त्यांचा विकास यांच्या जवळचा संबंध आहे. हाच एक सर्वात महत्त्वाचा मापदंड आपण म्हणू शकतो की जर आर्थिक क्रियांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढलेला असेल तर तोही 50%पेक्षा जास्त झालेला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विकास होऊ शकतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात पुढचा पॉईंट आहे बालमृत्यूदर. जेव्हा बालमृत्यूदर किती आहे ह्यावरून आपण त्या देशाचा विकास समजू शकतो. जेव्हा बालमृत्यू दर हा जेवढा जास्त तेवढा अविकसित आहे असं आपल्याला म्हणता येतं आणि सत्य आहे. गेल्या काही दिवसापासून जगामध्ये बालमृत्यू दर झपाट्याने कमी झाला आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर झालेल्या आरोग्य सुविधामध्ये वाढ. भारतामध्ये 1975 साली 146.4 असलेला मृत्यूदर 2017मध्ये 33पर्यंत खाली आला, परंतु इतर देशांच्या मानाने फारच जास्त आहे. आता भारताशेजारी नेपाळ देशामध्ये 27, भूटानमध्ये 25, बांगलादेशामध्ये 25, श्रीलंकामध्ये 6, भारतातील ग्रामीण भागात तर 37, तर शहरी भागामध्ये 23 आहेत असं आपण या ठिकाणी बालमृत्यूदर प्रमाण म्हणू शकतो. आता महाराष्ट्रामध्ये बालमृत्यूचे प्रमाण 19% आहे. शहरी भागामध्ये हे प्रमाण 14, तर ग्रामीण भागामध्ये 23 आहेत. आता या मातांचा मृत्यू असेल, सुरक्षित बाळंतपण असेल, माता आणि बालक कुपोषण असेल, भूकबळी असेल, अशा अनेक समस्यांना ग्रामीण भागात बालक समोर जात असतात आणि त्यातूनच बालमृत्यूचे प्रमाण वाढते. हे सर्व गोष्टी ह्या विकसित असलेल्या ग्रामीण भागाचे लक्षण आहे. जर ह्या गोष्टी जास्तीत जास्त बालमृत्यूदर प्रमाण असेल तर त्या भागाचा विकास झाला नाही. एक साधा सोपा एक निर्देशक आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात जर असेल तर त्या ठिकाणी विकास म्हणजे अतिशय कमी असेल तर आपण म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी विकास झाला आहे किंवा नाही झाला असं आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढं आपण म्हणू शकतो की अशा वेगळ्या प्रकारचे मापदंड आहे की ह्या मापदंडाच्या साहाय्याने आपण म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे किंवा नाही झाला आहे. आता ह्या मापदंडाच्या बरोबरच जे आपण बघितले की राजकीय असेल किंवा सामाजिक मापदंड बघितले म्हणजे त्यामध्ये असेल आर्थिक क्रियामध्ये सहभाग असेल किंवा बालमृत्यूदर प्रमाण असेल किंवा या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असेल, आरोग्याच्या सुविधा असेल किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा प्राप्त होत असेल किंवा स्त्री साक्षरता असेल किंवा एकूण साक्षरता की स्त्री साक्षरता असेल, अशा वेगवेगळ्या मापदंडाच्या साहाय्याने आपण ठरवू शकतो की त्या भागाचा ग्रामीण विकास झालेला आहे किंवा नाही झालेला आहे. म्हणजे ह्यावरील मापदंडाशिवाय सामाजिक सुरक्षितता किती महत्त्वाची आहे.
जर सामाजिक सुरक्षितता चांगली असेल किंवा ज्यामुळे जन्मवेळेची आयुर्मर्यादा मर्यादा असेल, स्वच्छता असेल, सामाजिक समानता असेल, अशी निर्देशकही ग्रामीण भागाच्या विकासावर नक्की प्रकाश टाकत असतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या गोष्टी आपण अभ्यासल्या गेल्या पाहिजेत. थोडक्यात सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये बिहार, उत्तर प्रदेशसारखे राज्य हे संवेदनशील आहेत, तर दक्षिणकडे केरळ राज्य हे सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वाटते असे आपल्याला ठिकाणी म्हणावं लागेल, असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक राजकीय मापदंड ह्या मापदंडाच्या साहाय्याने ग्रामीण विकास कसा मोजता येतो हे आपण अभ्यासलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढच्या तासिकेला आपण नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.